नमस्कार, मी डॉक्टर दिलबर कैलास पावरा, स्त्रीरोग तज्ञ, आदिशक्ती हॉस्पिटल शिरपूर। आज या शुभदिनी, रामनवमीच्या शुभदिनी आमच्या हॉस्पिटलमध्ये 3 बाळ असलेली गरोदर महिला पहिल्या खेपेची प्रसूती झाली। ती पण नॉर्मल प्रकाराने आपल्या इथे प्रसूती झालेली आहे, सीझर वगैरे न करता। सर्वात प्रथम तर 3 प्रेग्नन्सी असणं हीच एक खूप मोठी हाय रिस्क कंडिशन असते, घटक आहे। आणि त्याच्यात पण ती पहिल्या खेपेची वरून सर्वात पहिले ती पेशंट आपल्याकडे 2 महिन्यापूर्वी आली होती। जेव्हा ती पेशंट आपल्याकडे आली तेव्हा तिच्या शरीरात फक्त 4 ते 5 ग्रॅम रक्त होतं व हातपाय खूप जास्त सुजलेले होते। अशा अवस्थेत ती आपल्याकडे आली होती। तेव्हापासून जेव्हा त्यांना टाइम दिला, या वेळेला या, त्या वेळेला ते येत गेले। पेशंटचं आणि नातेवाईकांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे। त्यांनाही त्यांचे हाय रिस्क जी कंडिशन आहे ती समजली असल्यामुळे तेही बरोबर ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी ते पेशंटला आणत होते। पेशंट जरी सुशिक्षित नसला पण त्यांना सध्या जी कंडिशन आहे व त्याचे काय परिणाम किंवा अडचण होऊ शकते डिलिव्हरीच्या वेळेस, या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना व्यवस्थित आपल्या भाषेत समजावून सांगितलं तर खेड्यापाड्यातले नातेवाईक किंवा पेशंट सुद्धा त्या गोष्टी जरा सिरियसली घेतात, मनावर घेतात व त्यानुसार ते उपचार घेतात। तशीच ही महिला आपल्याकडे जेव्हापासून येते तसे रेग्युलरली येत होती। वेळोवेळी त्यांना आपण रक्त लावलंय, आपल्या इथे 2-3 पिशव्या रक्त चढवलंय। बीपी वगैरे खूप जास्त वाढलेला असल्यामुळे त्यांना आपण बीपीच्या गोळ्या सुरू केल्या होत्या। पाय खूप जास्त सुजलेले होते। त्यानंतर पेशंटला खूप जास्त फरक पडला 8 दिवसातच। त्यामुळे त्यांचा एक विश्वास तयार झाला आमच्यावरती। त्यामुळे त्या 8 दिवसात ते येत होते। आपण आईला तसेच जे पोटात 3 बाळ आहे त्यांनाही वाचवायचं हे एक आपण त्यांना शाश्वती दिली होती। त्याच भरोश्यावर ते आपल्याकडे येत होते व आज तीच घटना झाली। आज सकाळी 7 वाजता आपल्या इथे ती नॉर्मल प्रकाराने तिन्ही बाळ सुखरूप पुत्र त्यांना प्राप्त झाले। तिन्ही बाळ व आई दोघंही खूप छान प्रकारे व्यवस्थित आहे, कुठलीही अडचण आली नाही, काहीच नाही। तिन्ही बाळ आता वजन कमी असल्यामुळे 3 बाळ जर पोटात असले तर बाळाचं वजन थोडस कमीच राहतं। जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा फक्त 500 ग्रॅम होतं। तेव्हापासून त्यांना आपण हळूहळू ट्रीटमेंट देऊन पुढे ढकलत आज एक बाळ 1.5 किलो, 1200 ग्रॅम व 1300 ग्रॅमचे असे 3 बाळ डिलिव्हरी झाली व व्यवस्थित सुखरूप आहेत। सध्या ते यशस्वी हॉस्पिटलला NICU केअर मध्ये आहे व व्यवस्थित